नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं। 12व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि 12व्या फेरीची आकडेवारी नेमकं काय सांगते आपण पाहूया। 12व्या फेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर यांना 33,950 मतं मिळाली आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल बेनके यांना 26,066 मतं पडली आहेत। तर अपक्ष उमेदवार माजी आमदार शरददादा सोनवणे यांना 45,363 मतं मिळाली आहेत। म्हणजे अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे हे 11,413 मतांनी आता तरी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 12 फेऱ्या पूर्ण झाल्यात। एकूण 20 फेऱ्यांची मतमोजणी आहे। एकूण सगळ्या 20 फेऱ्या आहेत। 8 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे। त्यामुळे उर्वरित 8 फेऱ्या नेमकं काय सांगणार ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। अनेक जण म्हणत होते की अपक्ष उमेदवार जुन्नरमध्ये चालेल का, मात्र अपक्ष उमेदवारच आता आघाडीवर असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक मोठ्या मोठ्या नेते मंडळींच्या जुन्नर तालुक्यामध्ये सभा झाल्या, मात्र त्याचा फारसा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत नाही। शरद सोनवणे टीका टिप्पणी झाली, व्हायरल व्हिडिओ प्रकरण झालं, हे सगळ्याचा त्यांना सहानुभूतीपूर्वक फायदा झाल्याचं चित्र तरी आता तरी तुर्तास स्पष्ट दिसते। यासोबतच देवराम लांडेंची उमेदवारी ही शरद सोनवणेंच्या पथ्यावर पडली असल्याचं देखील चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। 12व्या फेरी अखेर शरद सोनवणे हे 11,413 मतांनी आता तरी पुढे असल्याचे चित्र पाहायला मिळते। पहा.com साठी अभिषेक वामन, लेण्याद्री।